रसूल करीम अम्मा बाद। सारी तारीफें उसके लिए जो दुख भरे मौसम में, सारी तारीफें उसके लिए जो दुख भरे मौसम की वीरानी में सीने पर खलकते लोगों की खुशबू से महकता हुआ हाथ रखता है, दिलों को जोड़ता है और फिर उसमें मोहब्बत नाम की सौगात रखता है। सफर में रास्ते गुम हो, रिदाएं गुम रही कितनी मैली हो, गमों की धूप फैली हो, उसे जो भी जिस वक्त जिस हाल में आवाज देता है तो सुनता है। बड़ा ही मेहरबान है वो, सो उसको याद करते हैं, उसी के नाम से आगाज करते हैं, उसी के नाम से आगाज करते हैं की ग्रामीण परिसरातील कलावंत सहजासहजी पुढे येत नाही, त्यांना संघर्षाचा निषाद तुडवावा लागतो। पुन्हा कुठं संहाराची चैत्र पालवी त्यांच्या पत्रामध्ये पडत आहे। या ठिकाणी संपूर्ण गावाला शिरापुरी बासुंदीची पंगत द्यावी ज्या पाहण्यासाठी, त्या पाहण्याच्या पात्रामध्ये नंतर झुणका भाकर पडावं तशी परिस्थिती माझी इथे झाली। तर जेव्हा सरदाराला निमंत्रित केलं, आमंत्रित केलं, साऱ्या गोष्टी केल्या, तो संपूर्ण उत्साहाच्या भुग्याला टाचणी या विद्युत प्रवाहामुळे लागली आणि सारे कन्नडमधले दिग्गज नेते शब्दपीठावर विचारपीठावर विराजमान असताना देखील, कारण मी ज्यावेळेस कन्नडमध्ये येतो गत 23 वर्षापासून जयभीम दिनाचं संचालन माझ्याकडे असतं DSP प्रवीण मोरे साहेब यांच्या माध्यमातून, परंतु लाईनचा जो प्रकार आहे तो अनेक वेळा मी तो अनुभवलेला आहे। त्यामुळे एक सराईत भावनेतून मी बसलो, मनोगताला या ठिकाणी सुरुवात करतो। सारी या ठिकाणी शुरू करता हूँ तकनीकियत की सजली अरबी और नवामी चश्मे बेकरार के नाम से, जो मौसमों की सरसुखताओं से अपनी हमगसना सुनता है। शुरू करता हूँ उस खाली के कायनात के नाम से जिसने मुश्त ख्वाब के आसमानों से बनाता है, अपने दिल का उजाला आता है। बेसुकून आसमानों पर मेहमान हो, ख्वाब पर रंग नूर और जुगनू की बरसात है। चांद सूरज और सितारों को उसकी जिया, उसी ने सीपीओ में गौर डाककर बहर पे नाश करने का मौका दिया। जिस्त अजल उसकी मर्जी रहता, उसे जो भी जुड़ा जावेदा हो गया, उससे जो भी जुड़ा जावेदा हो गया। कैसर जाफरी बनता कि नजर को अंजुमने राज तक रसाई भी दे, नजर को अंजुमने राज तक रसाई भी दे, मिली है ताबे बसारत तो कुछ दिखाई भी दे, और जमीन पे फूल बिछाने की आरज़ू है मुझे, जुनून को वसते सहरा से आशनाई भी दे, जुनून को वसते सहरा से आशनाई भी दे। कुड़ता फुलातून गडता गडता गडीची माती, वाटत झरा उचलावा लागते दगडाची छाती, तरी तू कोणता होता दगडांना फुटली पाने, शब्दांचे हुर बक्षी अर्थाचे किती गाणे। नवीन मी असे वृत्त प्रवाहांच्या अलगत खाली, आणि जमीन पाऊस इतला शब्दांच्या पूर्ण हवाली, माझी या गीता आठवणे दुःख संतांचे धुवावे, मला वेळीच माझ्या अमृताचे फूल यावे। आशयाच्या मुलांनी त्यांचा माझा शब्द व्हावा, कोरडा माझा मारा रोज माधुर्यात राहावा, कोरडा माझा मारा रोज माधुर्यात राहावा। अशा या शब्दापूर्ण वातावरणामध्ये आपल्या स्मृती दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय किसन काका कोल्हे यांच्या पावनात्म्याला, त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाला प्रारंभीच्या या गमनावर मनोगताच्या सुरुवातीला अत्यंत श्रद्धांजली अर्पित करतो, अभिवादन करतो। श्रीमद भगवद्गीतेमध्ये आत्म्याचा सिद्धांत मांडलेला आहे। वासाची जन्मानी यथा न्याय नवा विग्रहाती नवप्राणी, तथा शरीरानी व्यवजीर्णानव्यानी शयांती नवानी देही, न नवचिरंती शस्त्राणी, न नवदहपितावताः, न चलं किलव्यन्तापो, न शोषयति मारुताः। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आत्म्यावर शस्त्राला मार होऊ शकत नाही, आत्म्याला आग जाऊ शकत नाही, आत्मा जिवंत आहे, आत्मा अमर आहे। ज्या पद्धतीनं माणूस मडकी वस्त्र टाकून सणासुदीला नवी वस्त्र परिधान करतो, त्याच पद्धतीनं आत्मा ही लोकाची आता संपल्यानंतर अनंताच्या प्रवासाला निघाल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करतो, आणि ज्या ज्या वेळेस कुटुंबामध्ये सुखाचे दुःखाचे प्रसंग येतात त्या वेळेस तो आत्मा त्या ठिकाणी प्रकटत असतो। या ठिकाणी गत 8 वर्षापासून माननीय संतोषरावजी कोल्हे साहेब नगराध्यक्ष आणि योगेश शेठ कोल्हे
आपल्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करत असतात. यापैकी दुसरी गोष्ट म्हणजे ही वडिलांच्या ऋणातून उतराई होणं. या पद्धतीचे सोहळे फार क्वचितच मी महाराष्ट्रामध्ये अनुभवतो. वडील गेल्यानंतर ते विस्मृतीच्या धुक्यात जरा होत असतात. मुलं किती कर्तबगार असली तर त्यांना आठवणीत ठेवत नाही, परंतु ज्या बापानं घडवणं उंच उंच उडवलं त्याची आठवण ठेवलं. या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आणि एका वक्त्याला म्हणजे सागर भैया जायला म्हणाले की अनेक नामांकित वक्ते या ठिकाणी आले. खरं म्हणजे रसिकतेचं जे शेत आहे कन्नडचं जयहिंद वाटिका रोपवाटिकेमध्ये गत 23 वर्षांपासून मी सूत्रसंचालनाला येतोय. DSP प्रवीण मोरे साहेबांचं ते प्रेम आहे, रसिकता आहे. गत 23 वर्षांपासून सलग एक वक्ता एक निवेदक त्या ठिकाणी येतोय आणि त्याला ऐकणारी बरीचशी जी मंडळी आहे या ठिकाणी उपस्थित आहे. याचं एकमेव कारण कन्नड शहराच्या रसिकतेचं जे शेत आहे ते नांगरून लखरून काळी कचरा वेचून मशागती योग्य करून ठेवलेला आहे. प्रत्येक वक्त्याला यावं, आपल्या मनासारखे मनसोक्त विचार करावे आणि ज्वारीच्या भरदार कणसासारख्या टाळा आपल्या अभिव्यक्तीच्या पदरामध्ये एकवटून न्याव्या अशा पद्धतीचा अनुभव मला या कन्नड शहराचा आहे. इथे वक्तव्य चांगले आहे. सागर भैया विनोद असताना टाचणी बनवली तर टाचणीनं गुणधर्म आवाज क्रमांचा गुणधर्म विसरावा अशा पद्धतीचं वक्तृत्वाची शैली त्यांना लागली आहे. असं मी अनेक वेळा जयहिंद दिनाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमात मी त्यांचं बरोबर ऐकताना बोललेलं आहे. या ठिकाणी वडिलांच्या आठवणी चिरंतन अमर राहाव्या त्या अनुषंगानं वक्तृत्वाच्या कलेला वेग देण्याचं काम म्हणजे आता तुम्हाला सांगताना एक आनंद या गोष्टीचा होतोय की ज्या मूल्यात मी जन्माला आलो तिथे स्वतःची मातृभाषा बोलली जात नाही. मेरे को तेरे को अशा पद्धतीनं एक धड उर्दू धड हिंदी अशी तिसरीच भाषा निर्माण होते आणि ती आपसामध्ये एकमेकांच्या विचारांच्या घेवाणदेवाणाच्या संदर्भामध्ये वापरली जाते. मग कुठं आला माझ्या घराला पुस्तकाचा वाचनाचा शिक्षणाचा वसाला रसा. तुम्ही जर मुस्लिम मोहल्ला म्हटला, तुम्ही प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये मुस्लिम मोहल्ला असतोच. तिकडे जर आपण पाहिलं तर सूरज के पांव में छाला आता है, ऐसे थोड़ी घर में उजाला आता है, गलियों का बचपन भी पीछे चलता है, जब गुब्बारे बेचने वाला आता है, जब गुब्बारे बेचने वाला आता है. अशा पद्धतीच्या दारिद्र्याची पालकमुळे 12 महिने 18 काळ ज्या वातावरणामध्ये खोलवर रुजलेली असतात त्याला मोहल्ला म्हणतात. कारण मुफलिसों की आरजुओं का असर देखा करो, रेत के अंबार पर शीशे का घर देखा करो और बनते हुए स्कूल की खिचड़ी से बच्चे जिस जगह उन घरों का हाल भी अगले नजर देखा करो, उन घरों का हाल भी अगले नजर देखा करो. अशा वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा वारसा नसलेला एका भोर मेहनत करणारा कष्टकरी कुटुंबात माझा जन्म झाला. इयत्ता 7वी पर्यंत उर्दू माध्यमातून शिकलो. गावात उर्दू हायस्कूल नव्हतं. गर्व श्रीमंतांची मुलं बाहेरगावी चिखली बुलढाणा मलकापूर अकोला खामगावला शिकायला जायची माझी बेताची परिस्थिती. वडील म्हणाले इतर मुलं 5व्या वर्गापर्यंत शिकली, आता 5-50 रुपये गबरोटी पापड पुंगा पंडित आईसकांडा विकून घरात आणायला लागली, भुसार भंगार विकून आणायला लागली. तू 7व्या वर्गापर्यंत शिकला, मी काही बोललो नाही. आता 8व्या वर्गामध्ये तू मराठीत नाव टाकतोय, तिथे काय दिवे लावणार, भाषा बदलणार, अभ्यासक्रम बदलणार, मित्र बदलणार. हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. इयत्ता 7वी पर्यंत उर्दू गावात उर्दू हायस्कूल नाही म्हणून मनामध्ये कुठंतरी शिक्षणाच्या जिज्ञासेचं बीज खोलवर रुजलेलं होतं. एक अस्वस्थता होती, एक तगमग होती. तुकोबराव म्हणतात तसं जीवना वेगळी मासोळी तसं तुका तळमळी. अशा पद्धतीची ही तगमग होती. पुन्हा तुकोबराव म्हणतात की ओले मोळे भेटी खडकाचे अंग अभ्यासाची संग कार्यसिद्धी. ही जी जिज्ञासा होती, ही जी अस्वस्थता होती. तुकोबराव म्हणतात की माझी या जातीचे माझे भेट कोणी आवडीची धुनी थोडा वेळा. अशा पद्धतीची ही अस्वस्थता मी मला मराठी ठेवून गेली. इयत्ता 7वी उर्दू माध्यमातून शिकलेला विद्यार्थी मराठीचा कुठलाही गंध नाही.
अशा वातावरणामध्ये गेलो. इयत्ता 8वी पासून 8वी 9वी 10वी शिकताना वडिलांनी शिक्षणाच्या प्रवासामध्ये कोण जाणार ठाकला की तुला शनिवारी रविवारी साखरखेडा तालुका सिंदखेडा जिल्हा बुलढाणा मध्ये माझ्या गावच्या बस स्टँडवर मोसमी फळांचा व्यवसाय करावा लागेल. कारण इतर मुलं 5व्या वर्गापर्यंत शिकली, आता घरात 5-50 रुपये आणायला लागले, तुला 7व्या वर्गापर्यंत शिकू दिलं, परंतु आता मी तुला शिकू देणार नाही. कारण मुस्लिम महिला म्हटला की आमची एक मरवाट आहे वडिलोपार्जित, आणि ती मरवाट जी वडिलोपार्जित आहे याचा विचार कोणी 70 वर्षांमध्ये केला नाही. ज्यावेळेस फाळणी झाल्यानंतर जी मंडळी भारत सोडून पाकिस्तानात गेली, जिनाच्या ज्या पद्धतीनं त्यांना चेतवलं फितवलं, त्यांच्यासोबत जी मंडळी गेली त्यांच्या सोबत जाण्यासाठी आमच्या बापदादांनी नकार दिला. ते म्हणाले आम्ही या भारतात जन्माला आलो, ही या मातीवर आमची निष्ठा आहे, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. जे इथून गेले ते मोहाजीर ठरले आणि प्रॉपरचे जे होते ते अन्सार म्हणजे वतनदार, आणि अन्सारांनी कधी मोहाजिरांना चांगली वागणूक आज मृत्यूपर्यंत दिली नाही. त्याचं एकमेव कारण की जिनाने पाकिस्तानाची वाटणी केली, या देशाचे 2 तुकडे पाडले. जाताना या देशामध्ये साकारलेली फुलारलेली भाषा उर्दू ही जिना घेऊन गेला, आणि आज उर्दू भाषा ही आमची असून सुद्धा भारताची ती पाकिस्तानाची सरकारी भाषा झाली. तर ज्यांनी सरहद्दीवर रेषा ओढवली आणि जे पाकिस्तानात गेले त्यांना त्यांच्यासाठी हा जो छळवाद आहे त्यांच्यासाठी नाही, जे इथे थांबले त्यांना रोज राष्ट्रभक्ती सिद्ध करावी लागते. एखाद्या शेतकऱ्याचं जर शेत असेल तर तो धुऱ्यावर 7-12 घेऊन उभा राहत नाही, त्याची नोंद तलावाकडे असते, परंतु आम्हाला टाकावे लागते आमच्या मोबाईलमध्ये दिल दिया हो जाने देंगे वतन तेरे लिए, भारत पाणी सेंटर, हिंदुस्तान बेहतरीन, ही याच्यासाठी की आमच्यावर ज्या शासकीय नजरा आहेत नेहमी अशा मोहल्ल्यावर रोवलेले असतात. म्हणून शिक्षणाचा अभाव त्यालाही कारण आहे. कारण शरीफों की इज्जत गंवानी पड़ती है, कदम कदम यहाँ जिल्लत उठानी पड़ती है, और जन्म जन्म से मैं हिंदुस्तानी हूँ लेकिन मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है, मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है. बुरी नजरों से देखा जा रहा है, बुरी नजरों से देखा जा रहा है, मेरा ईमान बढ़ता जा रहा है, और मेरे पुरखे वतन बन चुके हैं, मुझे गद्दार समझा जा रहा है, मुझे गद्दार समझा जा रहा है. असं शासन जे वातावरणामध्ये या भारतीय म्हणजे ज्या पद्धतीच्या अलीकडच्या काळामध्ये ही जी शासनता वाढलेली आहे, कारण इतकी शासनता वाढलेली आहे की माणूस माणून बुरावत चाललेला आहे. कारण सियासत की किसी एक से शादी हो नहीं सकती, शरीफ औरत मोहल्ले भर की भाभी हो नहीं सकती, और सियासत सूरतों पर इस तरह एहसान करती है, ये आंखें छीन लेती है, चश्मे दान करती है, ये आंखें छीन लेती है, चष्मे दान करती है. अशा पद्धतीने म्हणजे डोळे हिसकावून घ्यायचे आणि नंतर गॉगलचं वितरण, चष्म्याचं वितरण करायचं, अशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये असताना जिनाने केलेली चूक आमचे बापदादा त्यांच्यासोबत गेले नाही. त्यांनी स्पष्ट नाकारलं की या मातीत जन्माला नाही, या मातीचं जन्माला पुरले जाणार. तिकडे गेल्यानंतर 17 लाख पंजाबी, 17 लाख बंगाली आणि 7 लाख पंजाबी, 17 लाखांनी 7 लाखाला एक वेगळा देश मागितला आणि बांगलादेश आकाराला आला. फक्त आम्हाला तुमची उर्दू बोलायची नाही, आम्हाला बंगाली पाहिजे, आणि बंगाली भाषेखातर फक्त 7 लाख लोकांनी म्हणजे 14 लाखांनी 7 लाखाकडून म्हणजे उलट झालं. मेजॉरिटी जी आहे मायनॉरिटी कधी मायनॉरिटी मेजॉरिटीकडे मागत असते. ही साऱ्या प्रक्रियेमधून बांगलादेश आकाराला आला फक्त भाषेच्या बाबतीत. आणि इकडे 7व्या वर्गापर्यंत उर्दू शिकत असताना आज उर्दू म्हणजे बेरोजगारांची फॅक्टरी. उर्दू बीएड झाला माणूस, कारण मुसलमानांनी उर्दूलाच MBBS समजल्यामुळे आज, कारण शकील आजमी म्हणतात की बच्चों में अब जरखेजी भी ले आओ, स्कूलों में अंग्रेजी भी ले आओ, रास्ता रोजाना हुआ नहीं होता, पाओ में कुछ अपने तेजी भी ले आओ. अशा पद्धतीचा इंग्रजीचा जो स्वीकार करायचा होता या समाजाने केला नाही. म्हणून आमच्या मागासल्या पदाची मुलं ही शिक्षणाच्या अभावात खोलवर रुजलेली आहे. सर सय्यद अहमद खाननं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी निर्माण केली. त्या काळातल्या लोकांनी त्यांना वाईट टाकलं, त्यांच्यावर फतवा काढलं की इंग्रजी भाषा ही आमची नाही, आणि याचा आग्रह
सर मेमाने कौन सर सय्यद अहमद खान करत आहे आणि मान्य करत नाही. आज पहा जागतिक स्तरावर इंग्रजी बोलली जाते. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे यांच्या आधी सर सय्यद अहमद खान मुसलमानाला मिळाले होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं परिघाबाहेरच्या माणसाला उन्नत चेहरा देण्याचं काम, गावकुसा बाहेरच्या माणसाला उन्नत चेहरा देण्याचं काम शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा एका नाऱ्यातून दिला. जेव्हा धर्मांतर बाबासाहेबांना करायचं होतं त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांची नजर फुरकाने हमीद कुराण मजीदच्या एका आयात करीमावर जाऊन रोवली गेली. ती होती इकरा बिस्म रब्बिकल लझी. इकरा म्हणजे शिका. अल्लाह ताआलानं ज्या पद्धतीनं पहिली आयात करीमा जिब्रील अलैहिस्सलाम म्हणजे देवदूतच्या माध्यमातून शफी महशर हबीब दावा हुजूर पूर्ण हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला पाठवली, त्यात पहिला शब्द होता इकरा. इकरा म्हणजे उन्नतीसाठी, इस्लाम धर्माला मानणाऱ्यांसाठी म्हणजे शिका. तोच शब्द अत्यंत पवित्र बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं घेतला, शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज एखाद्या झोपडपट्टीतून निघालेला मोर्चा त्याचा नेतृत्व मोरे नावाचा नेता करतोय. त्याला संरक्षण मिळालेला आलेला SP गवई आहे आणि मोर्चा जेव्हा कलेक्टर ऑफिसवर पोहोचतो आणि फाटकावर निवेदन स्वीकारायला आलेला कलेक्टर हा खोबरागडे असतो. म्हणजे मोरे, गवई आणि खोबरागडे एकाच समाजाचे. याचं कारण अंधों नजर मुंगों में जुबान आ गई, भीम क्या मिले कि मुर्गों में भी जान आ गई, और जख्मी परिंदों की तरह हालत थी हमारी, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई. जो समाज पुरुषांना, राष्ट्रपुरुषांना कोणाला जमलं नाही ते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. याचं एकमेव कारण ज्या पद्धतीने आचार बुद्धिमत्ता, सर्वांगीण व्यासंग, असीम ग्रंथ प्रेम यातून मिळवण्याचं यश होतं, ते यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिचलेल्या, लढलेल्या, चेहरा नसलेल्या माणसाच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं. आणि आज जागतिक स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा यासाठी होत आहे की आज आरक्षणाच्या माध्यमातून किंवा इतर बाबीच्या माध्यमातून इथं मुलींना मी आताच मुली ज्यावेळेस वक्तृत्वाच्या संदर्भामध्ये व्यक्त होत होत्या त्या ज्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटतं 3-4 मुलीच होत्या. मुलगा एकही दिसला नाही. याचा मला अभिमान आहे. कारण तुम्हाला सांगताना आनंद होईल की इयत्ता 7वीपर्यंत उर्दू माध्यमातून शिकलो, 8वी 9वी 10वी मराठीत शिकलो, त्याच्यानंतर मराठीत, गणितात, इंग्रजीत नापास झालो. परंतु माझी ज्यावेळेस साहित्यामध्ये वाढायला लागलो, माझी मुलगी 10वीला असताना माझीच कविता तिला अभ्यास करायला होती. हे मराठीला दिलं, हे महाराष्ट्राला दिलं. दुष्काळ नावाची कविता 10वीला तिला याला होती. 10वीला मुलगा 11वीला असताना सडकेलगत उगवलेली झाडे माझ्या मुलाला होती. माझ्या दोन्ही भाषांना पडझड मोडल्याची ही 10वीला होती. अशा पद्धतीचं मान मराठीनं ज्वारीच्या भरणावर सारखे मान माझ्या शब्द यात्रेच्या भरामध्ये टाकलं. या 4 मुलींना बोलत असताना अत्यंत जबरदस्त पद्धतीनं 4 मुली व्यक्त होत होत्या. खरं म्हणजे युवराज महाने म्हणतात की लेख जिवाळ्याचा रान, लेख आनंदाचं गाण, भाग्यवंताला लाभते, लेख सद्गुणाची खान, लेख लक्ष्मीचं पाऊल, लेख सुखाची चाहूल, काळजाच्या अंजनात लेख सुगंधाचं फूल, लेख ममतेचा मळा, लेख जीवापार लढा, लेख ममतेचा मळा, लेख जीवापार लढा, घर प्रेमाचं मंदिर, लेख लयाचा सोहळा, लेख जिजाऊ सावित्री, लेख अहिल्या बहिणा, लेख आभाराला कीर्ती, लेख घराचा दागिना, लेख ज्ञानोबाची ओळी, लेख तुकोबाची गाथा, जेथे लेकीचा सन्मान तेथे टेकूया माथा, जेथे लेकीचा सन्मान तेथे टेकूया माथा. 4 मुली मला वाटतं संस्कारांवर बोलली. एक ताई, दुसरी मध्यभारावर, तिसरी एक वाक्य मला आठवतं की ज्या झाडांची मुळं घट्ट असतात ती झाडं वादळाला तोड देत असतात. ज्या या संपूर्ण अत्यंत संयतपणानं म्हणजे तुकाराने झरा आणि मूळचाच खरा अशा पद्धतीनं त्या व्यक्त होत होत्या. खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला वाटतं परीक्षक संगीताताई, दितालीताई आहेत असं मला वाटतं. नाव ऐकलं. परीक्षक होणंही फार कठीण असते, कारण भाषेला एक लय असते, ती पकडावी लागते. कारण भाषेची लय किंवा कवितेची लय पकडण्यासाठी मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगराचा जो निनाद असतो तो ऐकता आला पाहिजे, तेव्हा निर्णय देता येतो.
म्हणजे या मुलांमध्ये मुलींमधून कोण फर्स्ट आहे कोण सेकंड आहे या निर्णय देण्याच्या प्रक्रियेसाठी फार मोठी जबाबदारी असते. आणि अशाच पद्धतीनं इयत्ता 10वी पर्यंत माझा शैक्षणिक प्रवास 2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये आयस्कांड्या आरवड्या फुटाणे फुटीचे माल विकत साखरगावच्या बसस्टँडवर माझ्या गावच्या बसस्टँडवर कधी द्राक्ष कधी जाम कधी पेरू विकत अशा पद्धतीनं 10वी पर्यंत प्रवास झाला. आणि 10वी मध्ये इंग्रजी गणितात मी नापास झालो. आयुष्यभरासाठी माझी शैक्षणिक यात्रा त्या ठिकाणी जी रखडली ती कायमची. परंतु चालता चालता एखाद्या माणसानं खाल्लेल्या आंब्याची गोड करण्याच्या दिशेला फेकाली ती रुजावी आणि तिचं बेरेदार आंब्याचं झाड व्हावं त्या पद्धतीनं कवितेचं बीज माझ्या अंतःकरणामध्ये कुठेतरी रुजलं होतं आणि ते रुजलेलं झाड उगवून आलं. मराठीमध्ये जे आतापर्यंत जे कविता लिहिल्या जात होत्या प्रेयसीच्या गाठी भेटीच्या काल्पनिक याच्या पलीकडे एका आगळ्या वेगळ्या कवितेची मांडणी मी करायला लागलो. जोपर्यंत भुईमुंग्याच्या शेंगेचा वरचा टरफल भाजला जात नाही तोपर्यंत आदला काना चौदा होत नाही. त्या पद्धतीनं जे खोलीत बसून लिहितात त्यांच्या लेखनात खोली येत नाही. खोली आणण्यासाठी लेखकाला कवीला खोलीच्या बाहेर पडावं लागतं खोली आणण्यासाठी. त्याच दृष्टिकोनातून जर स्वतःची किंमत वाढवून घ्यायची असेल तर कच्चं कणीस 10 रुपयाचं भाजलेलं कणीस 20 रुपयाचं म्हणजे किंमत वाढवून घ्यायची असेल तर भाजून घ्यावं लागतं. ही तयारी असली पाहिजे. आणि तुम्हाला सांगता आनंद होईल की मग कसं काय घडलं हे संपूर्ण मला रुपेश बापू देशमुख म्हणाले की म्हणजे विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना त्यांना प्रेरणा मिळेल प्रेरणांची विजय त्यांच्या अंतकरणामध्ये रुजतील असं बोला. इथं संपूर्ण जगणच तसं आहे. कारण एखाद्या उंच वाट्यावर ओळीची पहाड मातीत पडावी ती आरपार घुसावी किंवा आग्या मोडाच्या पोळात तोंड खुपसावं आणि त्याच्या संपूर्ण मधमाशांचे डंक अंतवर मायने झोझोळे अशा पद्धतीनं कविता मला लावली. सोपं नव्हतं. ज्या मूल्यामध्ये मी राहतोय ज्या मूल्यामध्ये जगतोय त्या मूल्यामध्ये कोणत्याही भाषेचा लवलेश नाही. कोणतीही भाषा धडबोलली जात नाही. कारण शिक्षणाचा अभाव. एकीकडे फाळणी झाली. अन्सार मुहाजिरीन जिना सर्वांना घेऊन गेला. ज्यांना या मातीवर निष्ठा होती प्रेम होतं ते इथंच थांबले. त्यांच्याशी वचपा घ्यायला लावणं सुरू झालं. या समाजाचं लागून चालन होत आहे असं म्हटलं जायचं. काय दूरवरून पाहिलं तर या समाजाला काय कब्रस्तानाची भिंत आणि शादीखाना या 2च मागण्या असतात या समाजाच्या. पूर्ण भारतात कुठेही जा तुम्ही शादीखाना किंवा कब्रस्तानाची भिंत. त्याच्यानंतर या समाजाला कोणती शाळा कोणतं MBBS म्हणजे कॉलेज कधीच मागितलं नाही. तरी या समाजाविषयी म्हणजे मी ज्या समाजात जन्माला आलो त्यांचं लागून चालन बंद करा. मान्य आहे. कारण या साऱ्या प्रक्रियेमध्ये जात असताना की सख्ती थोडी लाजिम है पर पत्थर होना ठीक नहीं. सख्ती थोड़ी लाजिम है पर पत्थर होना ठीक नहीं. हिंदू मुस्लिम ठीक है साहब कट्टर होना ठीक नहीं. हिंदू मुस्लिम ठीक है साहब कट्टर होना ठीक नहीं. काळगाळा भरलेला पोळा सजून धजून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा निमूटपणे सुरू असताना अचानक माणसं उजाळली धावू लागली जातीयतेला उन्मत्तपणे शिंगावर घेऊन. बैल मात्र उभी होती. माणसाने घालून दिलेला एकाच तोरणाखाली. आता माणसांनी बैलांना बैल म्हटलेलं खपत नाही. कारण माणसाने माणुसकी सोडली असली तरी बैलाला अद्याप आपली चाकरी सोडली नाही. बैलाला अद्याप आपली चाकरी सोडली नाही. अशा वातावरणामध्ये आपण वावरत असताना निदा फाजली नावाचे शायर भारतातले जे त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत पाकिस्तानात गेले नाही. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी नाकारलं ग्वालियरमधून मी पाकिस्तानात येणार नाही. त्यांचे वडील चालले गेले. 11 वर्षाचा निदा फाजली आप तो ऐसे ना थे चित्रपट तुम्ही पाहिला असेल. रजिया सुल्तान पाहिला असेल. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है जहां भी जाऊं लगता है तेरी महफिल है. किंवा याचा आमिर खानचा जो पिक्चर आहे मनहोश त्या चित्रपटातली गाणी रजिया सुलतान मधली गाणी ही ज्यांनी लिहिली त्यांनी आधी अनेक कष्ट उपसले. ग्वालियर ते दिल्ली दिल्ली ते मुंबई आले आणि फुटपाथवर झोपले. अचानक रजिया सुलतान चित्रपटाचं एक गाणं त्यांना मिळालं आणि त्यांच्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये रस्त्यावर भरकटणारे निदा फाजली त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही इतकं सशक्त लिहित असता मग आता चित्रपटामध्ये कशासाठी गेले. तुम्ही आता चित्रपटामध्ये गाणी लिहिता. तिरुशूलची गाणी 2 तुम्ही लिहिली. तुम्ही रजिया सुलतानची गाणी लिहिली. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिली. कशासाठी लिहिताय.
ते म्हणाले त्या पत्रकाराला की मीर और गालिब के शेरों ने किसका साथ निभाया है, मीर और गालिब के शेरों ने किसका साथ निभाया है, सस्ते सस्ते मीर और गालिब के शेरों ने किसका साथ निभाया है, सस्ते गीतों को लिख लिख कर ही हमने घर बनवाया है, सस्ते गीतों को लिख लिख कर ही हमने घर बनवाया है. ही जर वाट आम्ही चालवलं नसतो चित्रपटसृष्टीची तर आजपर्यंत फुटपाथवरच राहिलो असतो. मला घर दिलं चित्रपटसृष्टीनं गीत लेखनानं. म्हणजे सांगायचं तात्पर्य ह्या ज्या मुली आता बोलल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून रोजगाराचे रस्ते प्रशस्त होऊ शकतात. माझं गाव साखरखेडा कुठं आहे मुलींना तुम्हाला माहित नाही. अत्यंत आडवळणी गाव, कुठलंही हायवे नाही काय नाही, पण रोज निघालेला रस्ता आज मी इथं आहे, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरला. म्हणजे प्रश्न असा महत्वाचा आहे की माझ्या गावातून निघालेली जो रस्ता आहे तो रोज हायवेमध्ये जाऊन मिसळतो. कारण मुखी माझी या गोडवाणी मराठी, मला शोधण्याची निशाणी मराठी, जरी मातृभाषा मराठी न माझी, उद्या जीवनाची कहाणी मराठी, उद्या जीवनाची कहाणी मराठी. इयत्ता 10वीमध्ये नापास झालो इंग्रजी आणि गणितात, पण आयुष्याचे संघर्षाचे रखरखते रस्ते माझ्या पायतळी आलेत. कविता सोबतीला होती. कविता माझ्या भोवतालची दुःख टीप कागदाप्रमाणे शोषून घ्यायची. नारायण कुलकर्णी गोटेकर म्हणतात की वेदनेची ठणक कशी लटत असते ठणठण, डोळ्यातून अश्रू ठिबकतात कसे टप टप नादयुक्त, म्हणून छापील अक्षरे तारीज असतात ते उगीच नव्हे. याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही, याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही. कविता जर नसती, कारण कवितेची भेट अंगाईपासून होते, अंगाईपासून त्याच्यानंतर भावगीत तारुण्यामध्ये, नंतर भजन, कविता ही सोबतच करत असते. जर चित्रपटाची गाणी नसती तर अनेक लोकांनी आत्महत्या करून घेतल्या असत्या. अशा पद्धतीचं ही जी कविता आहे सुखाला बोलकं आणि दुःखाला हलकं करण्याचं काम करत असते. म्हणून माझ्या भोवतालची जी दुःख होती ती टीप कागदाप्रमाणे याला शोषून घेतली कवितेनं. आणि तो होता सरकार महर्षी कैलासवासी भास्कररावजी शिंदे साहेबांच्या राजकीय उदयाचा काळ. त्याच काळामध्ये मी बस स्टँडवर एक लहानशी पानटपरी सुरू केली आणि मोठ्या साहेबांना कैची सिगरेट पियायची, त्या काळातल्या ती चारमिनारसारख्या कैची सिगरेट पियायची सवय होती. मोठे साहेब बुलढाणा जिल्हा केंद्रीय सरकारी बँकेचे कर्मचारी होते, एक चांगल्या पदावर होते. राजीनामा देऊन ते राजकारणात उतरले. ते पानपट्टीवर यायचे, पाहुण्या रावण्यांना कळू नये, जे आपली बुजुर्ग पाहुण्या रावण्या स्टँडवर दिसायचे त्यांना कळू नये म्हणून मी त्यांच्या बाजूला कैची सिगरेट ठेवायचो. इतकंच माझं त्यांचं नातं. ते माझे ग्राहक होते. आणि ज्यावेळेस साहेब राजीनामा देऊन निवडणुकीला उभे राहिले तर शेतकरी कामगार पक्ष त्यांनी निवडला. सर्वांचा पंजा आणि माझा खटा. माझ्या पानपट्टीवर भाई भास्करराव संपतराव शिंदे यांची निशाणी खटारा. निवडणुकीमध्ये साहेबांचा पराभव झाला आणि जे के खराब नावाचे आमदार निवडून आले. ते त्यावेळेच्या इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारीवर मध्यंतरी काहीतरी गडबड झाली आणि मध्यवर्ती निवडणूक लागल्या. पुरा साहेब खटारावर उभे राहिले आणि साहेब निवडून आले. सर्वांचा पंजा पूर्ण माझ्या समाजाचा, महिलाचा, माझा एकट्याचा खटारा. लोक मला आश्चर्यानं बघायचे की हे खटारा चिन्हच काय बैलगाडी. आणि साहेब निवडून आले. माझं म्हणजे साहेब निवडून आल्यानंतर त्यावेळेस निधी हे काही माहितीही नव्हतं. एवढ्या मोठ्या माणसाच्या जसं किसन काकांनी आयुष्यभर म्हणजे नोकरी केंद्रासारखे ते फिरले. इतरांना मिलिटरीमध्ये नोकऱ्या त्यांनी मिळवून दिल्या. म्हणजे कोणत्याही क्रांतीचा मार्ग हा पोटातून जातो. साहेबांनी पहिल्यांदा सरकारी सूतगिरणी निर्माण केली आणि मला तिथे नोकरी लावली PRO म्हणून. सरकार महर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंदे साहेब म्हणजे एक पानपट्टीवाला, एक राजकारणामध्ये नावागत, नंतर मोठे साहेब आमदार, असा हा चमत्कृत प्रवास आहे सारा. कारण जिथे वीज कोसे होते तिथल्या मातीचा गुणधर्म बदलतो, तिथं पाणी लागते. माझंही माझी मानसिक नव्हतं. ही पानपट्टी लहानशी, तिथं येणारी धिप्पाड व्यक्तिमत्व ज्यांच्या डोळ्यांना डोळा भिडवायची हिंमत कोणाची नाही. त्या काळामध्ये साहेब नवीनच होते, पण आमदार झाल्यानंतर, सरकार वर्षी झाल्यानंतर साहेबांच्या डोळ्यांना डोळा भिडून कोणाची टाप नव्हती बोलायची. आता तो प्रश्न फोटो पाहून सुद्धा एक वाघासारखे जे डोळे होते त्यांच्याशी मी सहजरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांनी सूतगिरणी निर्माण केली आणि गिरणी निर्माण केल्यानंतर त्यामध्ये एक म्हणजे सरकारातली नोकरी म्हणजे मोठमोठ्या कॅबिनी, पण पगार जेमते. कोणते सहकार पहा तुम्ही. अशा पद्धतीचं मला लावल्यानंतर मोठ्या साहेबांनी तर मी ज्या पद्धतीने या ठिकाणी आता उल्लेख केला म्हणजे ज्यांच्या 8व्या पुण्यतिथी निमित्त स्मृती दिनानिमित्त आपण बोलतोय ह्या भव्य दिव्य सोहळा संतोषराव आणि
आणि योगेश शेट्टी आणि कोल्हे परिवाराला आयोजित केला, याचं एकमेव कारण किसन काकांना माहीत होत की क्रांतीचा मार्ग पोटातून जातो. कारण बारकी होते आईच्या मायेची ऊब, बापाच्या करड्या नजरेतील ममत्व, भाकरीकडे वळायला लागतात काय, मग कशात काय. मूल्यांचं जे घरीचे असते, कुठून येतात कुठे जात असतील, साखरेच्या कडाभोवती कुठली गाणी गात असतील, पोट केवढे का असेना सारखे पडतच राहावे लागते. दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र. दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र. अशा पद्धतीची ही जाणीव स्वर्गीय किसन काका यांना होती. बरोबर गत 8 वर्षांपासून हे स्मृती दिनाचं जे आतापर्यंत जे स्मृती दिनाचा हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय, याचं एकमेव कारण की लोकांच्या अंतःकरणामध्ये किसन काकांच्या कारकिर्दीनं जी खोडवर रुजवली, त्याचं एकमेव कारण इतरांच्या वेदनांची त्यांना जाणीव होती. आता मी सत्ता करण्यामध्ये अनेक माणसं पाहिली सत्ता केंद्रामध्ये, निवेदक नात्याला वक्तव्य नात्याला, पण निवेदक नात्याला जास्तच पाहिली. काही माणसं रंगांच्या पोत्यांच्या ढिगावर बसलेली असतात, म्हणजे पळसावर. रंगपंचमीला स्वतःही रंग उडवत नाही आणि इतरांना उडवत देत नाही. रंग कुजू देतात आणि कुजलेल्या रंगावर कौतुकाची नजर टाकतात, म्हणजे सत्ता गेल्यावर. परंतु काही धर्म असे असतात, डोक्यावर एखादं धर्म असलं पाहिजे, खालच्या पट्ट्यातल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते, त्या पद्धतीचं किसन काकांचं व्यक्तिमत्व. म्हणून दरवर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करत असताना आतून येतेच आहे. कारण यांनी बोलायला लागलो, सरांची मनोगत ऐकली, त्याबद्दल रुपेश बापू देशमुखांनी जे काही 2-3 वाक्य मला सांगितले होते, त्या अनुषंगाने एका व्यक्तिमत्वाचा पिसारा माझ्यासमोर फुलला. प्रभू शिंदे म्हणतात की मेघ असो मेघ नसो मोर नाचतोच आहे, पिसाऱ्यातल्या पिसांचा ढीग साचतोच आहे. अश्रू निहाळत कोण डोळे झरता झरता, मोर जगास दिसतो फक्त पिसाऱ्यापुरता, मोर जगास दिसतो फक्त पिसाऱ्यापुरता. आज संतोषरावजी कोल्हे, योगेश शेठ कोल्हे, संगीताताई आणि त्याचबरोबर खरं म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे की किसन काका म्हणजे स्वातीताई कोल्हे, संतोषराव कोल्हे या नगरीचे नगराध्यक्ष भ्रष्टच नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या संपूर्ण करंजखेड, पंचक्रोशीचा विकास आणि या संपूर्ण कन्नड शहराच्या पळाभरणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा जो आहे तो नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रवासामध्ये तालुका शिवसेना प्रमुख, तालुका अध्यक्ष काँग्रेस, अशा पद्धतीचा त्यांचा राजकीय जो प्रवास आहे तो प्रभावकारी आहे. सदस्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. त्यामुळे मी म्हणालो की रंग जे आहेत त्यांनी इतरांना वापरले. म्हणून संतोषराव आणि योगेश शेठ कोल्हे आज खरोखरच किसन काकांचा आत्मा त्या दोन्ही सुपुत्रांवर प्रसन्न झाला असेल. कशामुळे ज्ञानेश वाकुळकर म्हणतात की याला किती दिले त्याला किती दिले, प्राणवायू कधी आपली पाठवत नाही दिले, ढगी संपून जातो थेंब थेंब जर निखाड्याने राहत होतो तक्रार नाही करत, काळी जर फटलं तरी जखम सुटते आपला आप, ज्याला हरता येत नाही त्याचेच नाव बाप, ज्याला हरता येत नाही त्याचेच नाव बाप. हो जरा व्याकुळ झाला असेल, ढग त्याच्या डोळ्यात आला असेल, ग्रेस म्हणतात की हो जरा व्याकुळ झाला असेल, ढग त्याच्या डोळ्यात आला असेल, कुठून तो पाऊस लागेला सुगावा, डोळ्याला लागलेला ढग त्याचा मानावा पुरावा. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी, होऊन जरी कठोर आत मात्र गोड पाणी, होऊन जरी कठोर आत मात्र गोड पाणी. अशी बापाची स्वप्न घेऊन आपण शाळेमध्ये येत असता त्या बाबांच्या अनुषंगानं आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या व्यवहारानुसार जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचते ना. जर पोहोचत असेल तर आधी या पाहुण्यांसाठी टाळ्या वाजवा. आयोजक संतोषराव कोल्हेंसाठी टाळ्या वाजवा, योगेश शेठ कोल्हेंसाठी टाळ्या वाजवा. या नगरीच्या माजी नगराध्यक्ष ज्यांनी महिला सक्षमीकरणाची व्याख्या या नगरीच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये फलक रुजवली, सभागृती स्वातीताई कोल्हे यांच्यासाठी टाळ्या वाजवा, संगीताताईसाठी टाळ्या वाजवा.
एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि मला एक चिठ्ठी आली की मुलांना कळत असेल असं बोला, जर कळत असेल तुम्हाला तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे इथे वरचीच होती म्हणून तो धागा मी पकडूनच बोलायला लागलो. तेवढं मी अमृतांजनला बाण म्हणत असतो. अमृतांजन जर आपल्या आजीचं डोकं दुखायला लागलं आणि तिला आपण म्हटलं की अमृतांजन लाव, तिला कळणार नाही. आपण म्हटलं बाण लाव, तर चटकन ती डबीकडे जाईल लावून घे. म्हणून मी आधीच म्हणालो तिची खोली बसून लिहितात, त्यांच्या लेखनात खोली येत नाही. एक मूल्य संघ या संपूर्ण प्रवासामध्ये चालत असताना येतात आधी नापास झालो, पानपट्टी टाकली. सरकारवर्षी स्वर्गीय भास्करजी शिंदे साहेबांनी सूतगिरणीत लावलं. वैदर्भीय कारखानदारीत चालली नाही, गिरणीही बंद पडली. आता उरला प्रश्न रोजीरोटीचा. मी आता पुन्हा आईस्कँडा विकू शकत नाही, रोडा फुटा विकू शकत नव्हतो, बुड्डीचे पाल विकू शकत नव्हतो, कारण अजित नावात राईच्या सोबत गिरणीमुळं राई साहेब लागलं होतं. आता पुन्हा रिव्हर्स होणं, पुन्हा स्टँडवर बुडीचे पाल हे ते विकणं अपमानास्पद होतं. अशाच विवंचनेत असताना सूतगिरणीवर जेवढे मोठे कार्यक्रम व्हायचे, आमसभा व्हायच्या, त्याचं संचालन मी करायचो. मोठे साहेब खुश व्हायचे. पैलगिरगाव सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष वसंतराव पाटील ही खुश व्हायचे, संचालक मंडळ खुश व्हायचं. नंतर लोक ह्याचं निमंत्रण द्यायला आले, लग्नाचं निमंत्रण द्यायला आले. विचारायला लागले किती घेसा, म्हटलं जमते. किती घेसा म्हटलं जमते. मग पहिला लाज वाटली, मानधन सांगायची, कसं काय बोलावं, लाज वाटायला लागली. मग लोक 2000 3000 असे टाकायला लागले. म्हणजे 2000 3000 असे टाकायला लागले. अत्यंत म्हणजे विठ्ठल सिरसे नावाचे माझे मित्र आहेत. तेव्हाच त्यांनी मला फोन केला आणि या ठिकाणी आमंत्रित केलं. ती रक्कम मी तुम्हाला सांगणार नाही, ती फार मोठीच आहे, कारण बुलढाण्याचं कन्नड म्हणजे भाषेवर जगता येते. हळूहळू मला कळायला लागलं की लोक पैसे उधळायला लागले. हे अत्यंत पवित्र पावन कार्यक्रम आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु काही लग्न सोहळ्यामध्ये पुढाऱ्यांची नावं, त्यांचा सत्कार लाईकवर मी फक्त लोकांना वेळ करू नये म्हणून भाषा प्रणाली असली पाहिजे, त्याचा उपयोग मी करत गेलो. आणि रक्कम पाकिट भेटायला लागलं. पत्राच्या घराच्या जागी बिल्डिंग आली. सायकलवर आईस्कँडा विकणाऱ्याच्या जवळ 3 गाड्या आल्या. कधी काळी एवढ्या फुटारे विकताना सायकलवर प्रवास केला. आता औरंगाबाद ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते गोवा, सिक्कीम म्हणजे गोवाला झालेल्या अग्निहोत्र कार्यक्रमाचं सलग 5 दिवस संचालन माझ्याकडं. म्हणजे गोवा हे ते म्हणजे विमानाचा प्रवास, म्हणजे कनेक्टिंग फ्लाईटनं, म्हणजे मराठीमुळे घडलं. म्हणून ह्या मराठीचं जे देणं आहे, ज्या मुली वक्तृत्वावर बोलत होत्या, चांगलं बोलत होत्या, त्यांना सांगणं आहे की भाषा उपाशी ठेवत राहा. परंतु जे दर्जेदार असते ते स्वस्त नसते. जे दर्जेदार असते ते स्वस्त नसते, जे स्वस्त असते ते दर्जेदार नसते. म्हणून दर्जेदार आणण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल, तुमचा वाचनाचा वेग वाढवावा लागेल. नामोपरा म्हणतात की तळाच्या स्वाध्याय नष्ट होती सर्व दंभ, तळाच्या स्वाध्याय नष्ट होती सर्व दंभ, अज्ञानाच्या तिमिरापाशी ग्रंथ हेच दीपस्तंभ, अज्ञानाच्या तिमिरापाशी ग्रंथ हेच दीपस्तंभ. तुमची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची बॅटरी चार्ज करावी लागत नाही. मोबाईलची बॅटरी चार्ज करावी लागते, पण पुस्तकांची बॅटरी चार्ज करावी लागत नाही. रात्र दिन सकाळ संध्याकाळ त्यातलं विचारधन जे आहे ते हे तुमच्यासाठी नेहमी सज्ज असते. आता काळ बदलला. एक मुलगी मोबाईलवर बोलली, आता तिचं नाव मला माहित नाही, मोबाईलच्या संदर्भामध्ये की सर्वात मोठं व्यसन मोबाईलचं आहे. एक माणूस मोबाईलवर बोलता बोलता दुसऱ्याच्याच घरात गेला. मोबाईलवर बोलता बोलता ती बाई फेसबुक पाहत होती त्या घरातली. ती फेसबुक पाहता पाहता तिने चहा आणून दिला त्या मोठ्या माणसाला. त्याने चहा घेतला. नंतर त्या घराचा खरा आला, इंस्टाग्राम पाहत पाहत त्या घरात आला. याला पाहिलं, अरे दुसऱ्या घरात आलो, माफ करा, परत चालला गेला. म्हणजे अशा पद्धतीचं बोलतो. म्हणजे तुम्ही पाहतो तुम्ही त्या घराचा खरा मारा तिथं आला. भाईजी म्हणजे माननीय राधेश्याम चालक यांनी परवा एक विरोध सांगितला. एक उद्योगपती माझ्याकडे आला, म्हणाला 2-3 महिन्यापासून माझा मोबाईल म्हणजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम सर्व बंद आहे. 1.5-2 महिन्यामध्ये व्हॉट्सअप इंस्टाग्राम सर्व बंद, फक्त फोनच चालू आहे म्हणे. मी घरच्या लोकांना बोलायला लागलो म्हणे. चांगली माणसं आहेत म्हणजे तो घरच्या लोकांना बोलायच नाही म्हणे, भंडामध्ये चांगली माणसं आहेत म्हणे, म्हणजे घरची माणसं. असं या मोबाईलवर काय झालेलं आहे की पोरगी चिखलीवरून रोज म्हणजे लवाऱ्यावरून चिखलीला जाते शिकायला. आमच्या गावाजवळचा लवारा फाटा आहे, चिखलीला जाते. चिखलीच्या नंतर केळवत, केळवतच्या नंतर बुलढाणा.
तू लईच पुढे जाणार आहे. अहो रे काका मला डॉक्टर व्हायचे. अहो नाही रे म्हणे तो चिकली मागं पडलं तू उडायला दिसत झाली म्हणून बोललो. म्हणजे तू लई पुढे जाणार जेव्हा तुला डॉक्टर व्हायचा तू मोबाईलच्या नादात आहे. तू चालली कुठं? तुझी चिकली मागं पडली म्हणून घर घर का समाचार में आ जाता है. अब तो चीखों की दोगला में आ जाता है. दुनिया भरी की बातें या दिल का कारोबार एक छोटे से मोबाइल में सिमट गया संसार. एक छोटे से मोबाइल में सिमट गया संसार. स्क्रीन टचच्या जमान्यात कोणी कोणाच्या टच मध्ये नाही. सेल्फीच्या जमान्यात माणूस सेल्फीच झालेला आहे. कारण शहर की इस दौड़ में दौड़ के करना क्या है. अगर यही जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. पहली बारिश में ट्रेन लेट होने की फिक्र है. भूल गए भीगते हुए टहलना क्या है. सीरियल के किरदारों का सारा हाल है मालूम पर माँ का हाल पूछने की फुर्सत कहाँ है. अब रेत पर नंगे पाँव टहलते क्यों नहीं. सैकड़ों चैनल पर दिल बहलते क्यों नहीं. इंटरनेट से तो दुनिया की टच में है लेकिन पड़ोस में कौन रहता है जानते तक नहीं. मोबाइल लैंडलाइन सबकी भरमार है लेकिन जिगरी दोस्त तक पहुंचे ऐसे कहाँ पार है. कब डूबते सूरज को देखा था याद है. कब जाना था शाम का गुजरना क्या है. शहर की इस दौर में दौड़ के करना क्या है. कि नहीं जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. कि नहीं जीना है दोस्तों तो फिर मरना क्या है. असं वातावरण आहे. तुम्हाला आम्हाला आपल्या स्वतःच्या वाटा शोधायला लागणार आहे. आणि हा शिक्षणाचा काळ आहे. या काळामध्ये तुमची जडणघडण होणार आहे. मंजूर अहमद नदीम बालापुरी म्हणतात एक पत्थर की भी तकदीर संवर सकती है. शर्त यह है कि सलीके से तराशा जाए. इथला जो शिक्षक वर्ग आहे तुम्हाला घडवण्याच्या कारण इकडे मुलांमध्ये एकाग्रता नाही कारण जाणून दिलीच. त्यामुळे मुलांमध्ये तुमचाही काही दोष नाही. कारण प्रमुख वक्तानंतर म्हणून मला जो वेळ मिळतोय त्याच्या म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हाला जे वेठीस धरण्याचं काम नाहीये. फक्त संतोषराव फुले योगेश फुले किंवा योगेश बापू देशमुख किशोरसिंह सागर ही जी मंडळी आहे यांनी का आमंत्रित केलं याचं एकमेव कारण की ज्याची मातृभाषा मराठी नाही त्याची उर्दू बी नाही हिंदी बी नाही. आज महाराष्ट्राच्या काही बोललं नाही. महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठांमध्ये विहाराचा काळा होला तलवारातला एकाच वर्तमानाचा वतनदार तळमळीचा तळ आणि वडिलांच्या वेळ आणि माझी 5 पुस्तकं महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठांमध्ये सध्या अभ्यासक्रमाला आहे. 10वीला कविता 11वीला कविता ह्याचे ज्या मूल्यातून जन्माला आलो इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे. परंतु याचा एक वेळ आधी झाला होता. या साऱ्या प्रक्रियेमधून जात असताना म्हणजे नमणारा घराभरतीला जाता बोलणाऱ्यांपैकी मी असल्या कारणानं तर महामराठीनं कारण ही ओळख ही निशाणी मराठीमुळे मिळाली. ही ओळख ही निशाणी मराठीमुळे मिळाली. मज माणसे दिवाणी मराठीमुळे मिळाली. ग्रीष्मा समान होतो मी कोरडा परंतु ओठात चिंबगानी मराठीमुळे मिळाली. ओठात चिंबगानी मराठीमुळे मिळाली. मुलांना सांगू इच्छितो मी मला घराच्या बाजूला एक हमी चचा नावाचे इसम राहतात. दुसऱ्या दिवशी 10वीचा रिझल्ट होता. अगल्या दिवशी त्यांच्या मुलाला ते झोडपत होते. मैं जाना हमी चचा क्या हो गया क्यों मार रहे उसको बिना वजह उसका कसूर क्या है. कल है मेरे इसका रिजल्ट तो आज क्यों मार रहे मुझे मालूम है क्या दिवे लगाने वाला है वापस ही होने वाला है. अशा पद्धतीनं वागताना संपूर्ण म्हणजे आदल्या दिवशी ठोकण्याची पाळी येईल अशा पद्धतीनं न वागता तुम्हीही या संपूर्ण गतीच्या प्रगतीच्या वाटेवर मार्गस्थ होत असताना एक अनुभवाची शिरारी गाठीशी घेऊन मार्गक्रमण करावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करत असताना अनेक बाबीवर बोलत असताना कारण काय की वक्ता ज्यावेळेस बोलत असतो आणि त्याला अशा पद्धतीचा श्रोता वर्ग लाभला. ज्ञानोबा म्हणतात की वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. अशा पद्धतीचं हे संपूर्ण असं वातावरण मिळाल्यानंतर जे धुमाळे फुटत असतात मनोगताला ज्या फांद्या फुटत असतात त्या संपूर्ण फांद्या माझ्या मनोगताला फुटत आहेत. परंतु स्वर्गीय किसन काका कोल्हे खरोखरच त्यांचा आत्मा या ठिकाणी अत्यंत प्रसन्न मनानं आपल्या कुटुंबाकडे पाहत असेल की 8व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देखील माझ्या आठवणींची स्मृतींची निरंजन या परिवाराला विजू दिलं नाही. तो कोण म्हणता की आता निश्चिंतीने पावलं विसावा. आता निश्चिंतीने मी ह्याच्या वक्तृत्व मध्ये सहभागी होणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना सांगतोय की माझ्यासमोर कोणताही कागद नाही पण बोलताना तुकोबराचा अभंग मला आठवला. कारण ह्याच अभंग बोलताना दुसरा अभंग आठवतो की अंतकाळी विठवा मासी पावला खजिना गावला कीर्तिवंत वाढ वेळ झाला वाट अवरुंद वैकुंठ श्रीरंग बोलवितो परंबीच्या साठी शाप होई मूळ तैसे माझ्या पूर्ण वाढवला. अशा पद्धतीने वर्गाची व्याख्या तुकोबरानं केली. तसं जर पाहिलं
तर जे फुलतंय ते घडतंय काळाच्या मांडीवर, जन्माचा झोका हा मृत्यूच्या फांदीवर, दोन शब्दांचीच असते गोष्ट जीवन, शेवटी मुकाम मृत्यू पोस्ट जीवन. पण तुकोबा म्हणतात की आता निश्चिंतीने पावलं विसावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलेला धावा तृष्णेची या. कौतुक झाले झाली या वेचाचे, कौतुक झाले झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुण. तुका म्हणे मुक्ती तरी नेली मोरी, आता दिसी चारी खिळी मिळी, याच्यासाठी केला होता त्रास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड होण्यासाठी अशी मुलं लागतात. संतोषराव कोल्हेंसारखी, योगेश कोल्हेंसारखी बक्षिस वितरणाच्या संदर्भामध्ये वक्तव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात गेली. मी बोलायला समजा कुटुंबाचा असते की मी आता इथं मला वाटतं पीडी केवळ सरांचे व्याख्यानमाला असते. 2 वर्षापूर्वी पीडी केवळ सरांनी मला आमंत्रित केल्यानंतर मी त्यांना असं म्हणाला होतो की बोलताना पहिल्यांदा मुलं भेटी म्हणजे श्रोते भेटीस धरायचे, 4-5 वक्ते बोलायला लावायचे, त्याच्यानंतर वक्त्याला आमंत्रित करायचं. मला असं वाटतं की आदल्या दिवशी कार्यक्रम घ्यावा, ते सारे गाण्यातले वक्ते त्यांना बोलायला संधी द्यावी, दुसऱ्या दिवशी फक्त प्रवासावी. आता याच्यानंतर कदाचित आयोजकांची ती मर्जी आहे प्रास्ताविक, त्याच्यानंतर वक्त्याचा परिचय, मनोगताला संधी, अशा पद्धतीनं जर केलं तर ह्या ज्या पद्धतीची मुलं जे त्रस्त दिसत आहेत, मुली सोडून मुलं त्रस्त दिसत आहेत, त्यांच्या त्रासिक जे हावभाव आहेत चेहऱ्यांवरचे, त्याचा परिणाम माझ्या मनोगतावर होऊन राहिलेला आहे, मी पाहतोय. परंतु हे काय आहे की अशा पद्धतीनं आपण हे करावं अशी विनंती कारण अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे. वडिलांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी आनंदीबाई कोले प्राथमिक शाळा, रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, कारण आई जर म्हटलं तर अंता पगारात गेले प्रीती तुम्ही झाले, आई मुळे रभारा ही लाभ लाई, श्रद्धेत प्रेम आहे माताचं मूळ त्याचे, आईमुळे विठूची झाली सवय, श्रद्धेत प्रेम आहे माताचं मूळ त्याचे, आईमुळे विठूची झाली सवय उठाई, मलक्या श्रेया भराची केल्या भरी सफाई, मोठे अभिंग हृदय त्याचेच नाव आई. अशा पद्धतीच्या आईच्या भावना, कारण नाही मधात नाही अमृतात नाही, आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही, तू पाय टाकलेला माती समोर येई, सर तुझ्या त्या नखाची कुणा मरात नाही, अजन्म मिळाला पदरी तुझा निवारा, धिरा धिरे रतांच्या मंदिरात नाही, करतो प्रणाम आता प्रत्येक माऊलीला, पृथ्वी तलावरी आहे आईच जात नाही, आई तुझ्या हृदीचा लागेला भाग लागता, खुरी तुझ्या नावाची या सागरात नाही. अशा आई वडिलांच्या ज्या भावना संमिश्र हे जपणारा परिवार म्हणजे कोल्हे परिवार या ठिकाणी अनेक रोगीचे चेहरे दिसत आहेत. त्या 23 वर्षांपासून होते. खरं म्हणजे पूर्वी किशोर सागर यांच्या माध्यमातून पीडी केवळ सरांच्या व्याख्यानमालेला संजय केवळ सरांनी आमंत्रित केलं, तेव्हा रस्ता अभिव्यक्तीचा प्रशस्त झाला. या ठिकाणी रुपेश बापू देशमुख ते सलग 2 दिवसांपासून निमंत्रित केल्यानंतर मार्गदर्शन करण्याचं काम मोबाईलवर करत होते. ते अनेक लोक आहेत. एक उत्कृष्ट सामुसिक महाराष्ट्राला देणारा भूषण प्रभाकरराव जाधव याच गावातले आहेत. या सरांचा उल्लेख. दुसरी गोष्ट, निमंत्रण असो नसो मी जिथेही असेल माझ्या रसिक्त पोटी शर्माजी कुठेही हजर असतात माझ्या फोटोग्राफीसाठी. कदाचित त्यांना इथे बोलवलं असेल त्याबद्दल वाद नाही, पण मी ज्या ज्यावेळेस कन्नडला आलो शर्माजी नेहमी हजर असतात. त्यांची रसिकता, त्यांच्या साहित्यावर कवितेवर प्रेम आहे. कारण कविता नंतर फिरते, आधी आपण फिरून यावे लागते, गाण्यानंतर जोडते, आधी आपण गाणे उभारावे लागते. आपण घराच्या पडद्या कोपऱ्या अगरबत्ती लावली दिसत नाही, परंतु तिचा सुगंध अंगणभर घरभर दरवळत असतो. सुगंधाचा अनुवाद करता येत नाही, कारण अशी जी माणसं असतात चाकरीबद्दल जगणं न जगतात, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यवहाराला सांगून साहित्यापर्यंत करतात, शब्दांवर पर्यंत करतात. शकील जमाली म्हणतात कि मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए हैं, इसका मतलब जहर पचाया जा सकता है और सबसे पहले दिल के खालीपन को भरना, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. राहिला प्रश्न संतोषराव कोल्हे आणि योगेश कोल्हे यांचा की आमच्यासारख्या कलावंतांची कदर करण्याची त्यांचं जे सुपर एवढं काळीज आहे त्याला एकमेव कारण असं आहे की त्यांना मन आणि मनीतला फरक कळलेला आहे. काही लोकांना मन आणि मनीतला फरकच कळत नाही. मन है कि वक्त तुम्हें नर्म बिछोने देगा, आप तो तब अगर चैन से सोने देगा. आपल्या घरी 100 अंथरुणे असली आणि रात्रभर आपण अंथरुणातच ते वेळ घालवला तर आपण झोपणार कधी. अशा पद्धतीने या सर्वांची सांगड आणि संतोषराव कोल्हे योगेश कोल्हे यांनी केली. आणि आमच्यासारख्या अनेक कलावंतांना म्हणजे इंद्रजित भालेराव असतील, अनंतराव
येत असतील, बरीचशी नावं सांगितली सागर भैया जाधव यांनी, त्यांना आमंत्रित करतात, त्यांचा मान सन्मान करतात. आणि दुसरी गोष्ट, जब जेब में पैसे बसते हैं, जब पेट में रोटी होती है, उस वक्त ये जर्रा हीरा है, उस वक्त ये शबनम मोती है. अशा पद्धतीचं माफक घसघशीत मानधनाचं पाकिटही बाहेर करतात. याचं एकमेव कारण की खुदा पे छोड़ा दुआओं से घर नहीं बांधा, खुदा पे छोड़ा दुआओं से घर नहीं बांधा, सफर पे निकले तो रखते सफर नहीं बांधा, और कमाया जैसे उसी शान से उड़ाया भी, कभी भी हमने नोट पर रबर नहीं बांधा, कभी भी हमने नोट पर रबर नहीं बांधा. असं व्यक्तिमत्व म्हणजे मला काही गरज यासाठी नाही की मी कुठला साकार करायचा. तालुका सिंदखेड जिल्हा बुलढाणा इथं आमंत्रित करताना कुठलीही घासगीस नाही. रुपये बापू देशमुखला मी आपल्याला सांगितलं, ते म्हणजे डन. मी इथं चकलो, म्हटलं जास्त सांगायला पाहिजे होतं, मीच तो चकलो. परंतु मेरी मौजूदगी वो इस तरह तस्लीम करता है. मैं कतरा हूँ मगर वल्लाह मेरी ताज़ीम करता है. खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है, खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है. सागर भैया कुठेतरी पराभवाचा उल्लेख करत होते निवडणुकीतल्या त्यांच्या. तर असंच मी ज्यांचा मोठा साहेबांचा उल्लेख करत होतो, भास्करराव शिंदे साहेबांचा, त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब. 25 वर्ष सत्ता, 25 वर्षाची सत्ता. काल परवा त्यांचा पराभव झाला, त्या ठिकाणी मनोज कांदे निवडून आले. परंतु पराभव झाला कसा? ज्या सालभराच्या तोंडात वर्षभर म्हणजे हात ठेवला, म्हणजे त्यांना चंदी देणं, वैरण देणं, अलग देणं, तेच आखाड तोंडी टिपणीवर मूळ धरायला आलेच नाही. म्हणजे जे होते जे बीड जमणार होते साहेब, म्हणजे जनतेचा काही दोष नाही. लोकांची नाराजी होती तेव्हा बीड जमणारावं, जे बीड जमणार त्यांनी ठरवले होते ते. नाही 25 वर्षापासून राहिले आम्ही मोठ्या साहेबांपासून, तर आम्हाला बीड जमणार होऊच दिलं नाही, आम्ही उमगाडच राहिलो. गणपती आणि मोहरमध्ये आमच्या ड्युट्या अन्न वगैरे बरोबरच. पण त्या पद्धतीनं जे बीड जमणार होते ते त्यांनी सांगितलं, नाही साहेब अपने को क्या करना है, अपने को अजीत दादा की घड़ी के साथ में नहीं रहना है, अपने को तुतारी में जाना है, क्योंकि मुसलमान वोट नहीं देंगे. म्हणून साहेब तुतारीत केले त्यांच्यामध्ये, आणि ते अजितदादाकडे चालले गेले. साहेब पाहतच राहिले. तर अशा पद्धतीच्या ह्यांच्या घटना होत असतात राजकारणामध्ये. कारण राजा बोला राहत है, प्रजा बोली राहत है, राजा बोला राहत है, प्रजा बोली राहत है, रानी बोली राहत है, पररानी बोली राहत है, सारा बोले राहत है. ये सुबह सुबह की बात है, ये सुबह सुबह की बात है. राजकारणाची समीकरण बदलली. कोण कुठे आम्ही संचालन करताना अनेक वेळा एखाद्याचं नाव घेतो की त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाऊन संचालन करताना तो खिसतो, नाही म्हणायचा मी भाजपमध्ये, नाही मी राष्ट्रवादीत आहे. मग असं म्हणावं लागतं की खुली हवा में उड़ना तो इसकी फितरत है, परिंदा क्यों किसी शाखे शजर का हो जाए और उसी को जीने का हक है जो इस जमाने में इधर का लगता है उधर का हो जाए. म्हणजे 12 तासात पक्ष, 4 तासात आता या पक्षात दुपारी याचं संचालन केलं तर भाजपमध्ये होता. 2 वाजता शरद पवारांच्या याच्यामध्ये, 3 वाजता अजित पवारांच्या, वेळच मिळाला. म्हणून वयाच्या घाटावर संतांजली वाहून सगळे नवरे पळाले. महात्म्याच्या सत्याचे प्रयोग सत्याच्या मुळात जळाले. तिकडे थोड्याच्या गर्दीत घुसमटून कोणीतरी मिळाले, बापू किती गेले होते मुन्ना भाई मुळे कळाले, बापू किती गेले होते मुन्ना भाई मुळे कळाले. 70 वर्ष झाली बापूंवर अनेक पुस्तकं आली, कळलं नाही. पण MBBS मुन्ना भाई कळल्यानंतर असं होतं का? म्हणजे अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये राजकारणामध्ये आपण वावरत असताना अत्यंत सुरेख कार्यक्रमावर आपण आयोजित करता. फक्त कळकळीची विनंती महाराष्ट्राच्या सर्व वक्त्याकडून तुम्हाला, मला वेगळा बोलला, घरातले वक्त्या सोडून घरात संधी द्यावायचं, आणि त्या दिवशी लाईन जाणार याचं लक्षात आहे. कारण काय, ब्रह्मानंदी वाजली बारी देवता कोण समाधी, अशा पद्धतीची समाधी व्यवस्था निर्माण होते. आणि नेमकं त्या अभिव्यक्तीच्या भूगोलात टाचवी लागते. मी तिथेही पाहतो कन्नडमध्ये कार्यक्रम DSPचा आणि लाईन गेली, बरोबर. त्या पद्धतीनं सुलतानबाई याला साक्षी आहे. अनेक वेळा तर सुलतानबाई आलेली लाईन गेली, बरोबर. म्हणून जाऊ द्या, माझी नगर कशी गेली तर गेली, आपण बघितले. तर अशा पद्धतीनं कन्नडमध्ये थोडी सुधारणा व्हावी. अत्यंत सुरेख कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. खरं म्हणजे बोलताना अनेक संदर्भांचा पिसारा माझ्या डोक्यामध्ये फिरला. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मी एका ठिकाणी गेलो, हे सुंदर श्रोते विद्यार्थी विद्यार्थिनी आमचे कवळे साहेब एक बेळगावच्या सरहद्दीवर एक तहसीलदार होते, जळगावजवळचा बेळगाव याच्याजवळचं, कोल्हापूरजवळचं. त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. विनोदी कवी सारे आमंत्रित केले. संचालन माझ्याकडे होतं. मी संचालन करायला लागलो. प्रत्येक कवी विरोधी कविता सादर करायचा, बसायचा. श्रोते टाळ्या बी वाजवत नव्हते, काही भोरत बी नव्हते. मारक्या म्हशीसारखे प्रत्येक कवीला बघत होते. मी प्रत्येक कवी मला विचारायचं, मी कवळे साहेबांना विचारायचो, हे करून हसत नाही, पण तुम्हाला
तुमचं पाकिट मिळून जाईल. हे शासकीय कार्यक्रम आहे. ते हसामाचा त्यांनी टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील. तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू ठेवा. एक तरी म्हणाला बाकीच लोक त्यांना विचार आहे हसत काढणे टाळ्या कोण वाजव म्हणे भाईसाहेब शासकीय कार्यक्रम आहे. महाराष्ट्राच्या मराठीवर आहे. मराठीत चालू आहे म्हणे. हे सारे तेलुगू आहे म्हणे. मराठी समजून नाही राहिली. तर असं इथं सर्वच मराठी भाषिक असल्या कारणाला खरंच तुम्हाला मराठी समजले तर टाळ्या वाजवा. आणि तुमच्याशी बोलताना याचं कवी संग्रहाचं मी संचालन करत होतो. एका कवीने कविता सादर केली किंवा आईवरची मला लय आवडली. मग मी भमू शिंदेची कविता सादर केली की आईवर बाबापासून तर भमू शिंदेपर्यंत आईच्या कवितेची लय मोठी परंपरा आहे. भमू शिंदे म्हणतात की आई एक नाव असते घरातल्या आई एक नाव असते घरातल्या घरात वसलेलं गाव असते. आई असते उभ्या जन्माची शिदोरी सर्वतही नाही मुरत नाही. आई एक नाव असते घरातल्या घरात वसलेलं गाव असते. कवी संमेलन संपलं. मी जायला लागलो एका आवाज दिला इकडे आवडत नाही संचालन तुम्हीच करत होता बोला खाली बोलता राहा काय झालं मग तुम्ही म्हणाले आई एक नाव असते घरातल्या घरात वसलेलं गाव असते. म्हटलं बोल बोला भमू शिंदेची कविता आहे. त्यालाही लाज नाही तुम्हालाही लाज नाही म्हणलं जर आई जर गाव असेल तर आजी का तालुका असते काय म्हणजे असे काही लोक असतात. म्हणजे असं निगेटिव्ह किंवा नकारात्मक भाव घेऊन कार्यक्रमाला आलेली जी मंडळी असते अशांनाही मला सामोरं जावं लागतं. आमच्या विदर्भामध्ये असं मंडप टाकल्यानंतर वरात येते. वराची साडे पावणे रावणे बसतात पाटावर उभं करतात त्यांना टाळ टोपी देतात त्यांचे पाय धुतल्या जातात. त्याला वाघिंसा म्हणतात किंवा शेवंती म्हणतात आमच्या विदर्भात. एक म्हातारी अचानक रडायला सुरुवात करते. ती दोन्हीकडून नात्यात येते वराकडून बी तू करून बी. वराला वाटते वराकडच्यांना वाटते साडी हलकी झाली की काय बांगड्या हलक्या झाल्या का काय. वधू पक्षाला वाटते किंवा पुढे टाकून बोलला की काय. सगळीचा वडा बंद पडतो. रडणं सुरूच तिचं. एक तास बेजार करते मला काहीच सांगत नाही आणि एक तासानंतर सांगतात ते असते किती बरं झालं असतं आणि त्यांना मराला 80 वर्ष झालेले असतात. अशा पद्धतीच्या श्रोत्यांना समोर जात मनोगताचा पिसारा फुलवत परंतु इथं कुठल्याही प्रकारचं व्यक्त भरवीच्या वर्जस्वरासारखं माझ्या मनोगताच्या माध्यमातून आलं नाही. याचं एकमेव कारण संगीतात आहे त्यांचे सर्व शिक्षकवृंद. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण शाळेची जडणघडण केली रुपेश बापू देशमुख या सर्वांनी इतुकीची बळ अंगी यावे फक्त इतुकीची बळ अंगी यावे फक्त खडूतून रक्त उतरावे आणि देहावा मुक्त खडूतून दूध अस्त्रावताना अशा पद्धतीची मशागत त्यांनी या संपूर्ण अध्यापन क्षेत्राची केली. सर्व शिक्षक वृद्धांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करत असताना मनामध्ये कृतज्ञतेची तुडुंब भरून जाणारी नदी वाहत आहे. ज्या मुलींनी या ठिकाणी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून विचार मांडले. तुम्ही खार पाहिली असेल खार तिच्या पाठीवर 3 अशा पद्धतीच्या 4 पद्धतीच्या रेषा आहेत खडीच्या. प्रभू रामचंद्र सेतू भरताना एक खार त्याच्यात आपल्या विरलेल्या तोंडात माती आणून टाकायची. प्रभू रामचंद्राची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी वानरसेनेला विचारलं ही काय अरे खार ही काय करते म्हणजे हिच्यात पाया भरणीमध्ये हे टाकते आणून माती. देवाला विचारलं प्रभू रामचंद्राला भगवान पुरुषोत्तमाला की तू खार का टाकते याच्यातून. इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मला या माती टाकणाऱ्यांमध्ये माझं नाव येईल. माझ्या तोंडातून बारीकशी माती काय पडत असेल या रामसेतूमध्ये. परंतु मी माझ्या पद्धतीनं ते मी माझा वाटा उचलत आहे. प्रभू रामचंद्राची शाबासकीची बोट तिच्या पाठीवर फिरली. ती काल लोटला. आजही ती खार निश्चयनं भक्तीनं ती पाठीवर आपली प्रभू रामचंद्राची बोट निर्मत आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं. लोक मदत करू शकतात पण नाही करू शकत नाही. अशा पद्धतीचं धारिष्ट सर्व मुलींमध्ये मुलांमध्ये निर्माण व्हावं. कुसुमाग्रज म्हणतात की ओळखलं का सर्वाला पावसात आलं कोणी कपडे होते करमलेले केसावरती पाणी. शर्मर बसल्यानंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगा माय पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत वाचली. रिकामी हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विजली भिंत कचली नव्हते लिहिले. पापड्यामध्ये बसा म्हणून थोडे पाणी ठेवले. खार वारीला घेऊन संदेचा वाटा लावतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखलगावर काढतो आहे. खिशाकडे जातोच हवा हसत हसत उठला. पैसे नकोच सर जरा एकटेपणा गाठला. म्हणून बघला संसार पण म्हणून नाही कणा. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक वृंद तुम्हाला करत आहेत. तुम्हाला
एवढं विचारपीठ शब्दपीठ बहाल करत आहे तुमच्यातून खऱ्या अर्थानं सुषमाताई अंधारे कोणत्याही पक्षाचे असो ज्यावेळेस त्या बोलायला लागतात त्यांच्या जिभेवर शब्दांचा जो पिसारा फिरतो तुम्ही एकदा बघा. आज राजकारणाची जी उत्तुंग भरारी त्यांनी घेतली आणि ज्यावेळेस त्या विचारांची मांडणी ज्यावेळेस ते करत असतात कोणत्याही पक्षाची असो कारण आपण गुणवत्तेची कदर केली पाहिजे. आणि अशाच पद्धतीच्या महिला ज्यावेळेस बोलायला लागतात तर राजकारणामध्ये अशाही महिला यायला पाहिजे त्यांचं म्हणजे वक्तृत्व कलेवर प्रभुत्व असलं पाहिजे. कारण आजचा काळ हा अभिव्यक्तीचा झालेला आहे. कारण 19 सकम चष्मे खरीदार में आए शहरयार म्हणता है कि 19 सकम चष्मे खरीदार में आए हम लोग जरा देर से बाजार में आए. शकील आजमी म्हणता है कि यही बोलियां लगती रहे सुनते रहो बहरे रहो कीमतें बढ़ जाएगी बाजार में ठहरे रहो. हर घड़ी ये चष्मे खरीदार में रहने के लिए कुछ होना चाहिए बाजार में रहने के लिए. अशाच पद्धतीचे तुमच्या वक्तृत्वाचे रस्ते प्रशस्त व्हावे. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये संपूर्ण यशाचं चांगलं लक्ष श्रद्धाचं टपूर चांगलं मिळावं अशी प्रार्थना या ठिकाणी अल्लाच्या दरबारामध्ये करतो. स्वर्गीय किसनकाका कोल्हे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त मला जे आमंत्रित करेल सर्वसामान्यांची तयारी विलंब तोफ चालता बोलता नोकरीचं केंद्र अशा पद्धतीची ज्यांची ओळख होती त्यांच्या व्याख्यानमालेवर मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं. संतोषराव कोल्हे बेसेट संपूर्ण कोल्हे परिवाराचे आभार मानत असताना आपल्याकडे नाही ते बोलत सगळं कृपावंत वाचात्याची काही पाहणारे जाण्या अडचण होतं वेगळी गोविंद त्याची वेगळ साळुंकी म्हणजे बोलत असे नाही बरं त्या धनी वेगळाची थोडी भंडारे भव्याचा हवाला त्याची हवाला बाहेर व्हावी करली पैसी केली कटकट वाकुडी केली तो देव झालं मी अजित आवाज राहील आपल्या वाडीला मी राहून देतो.